नमस्कार मंडळी, मी आहे आकाश बुम्मा. आज बोलणार आहे त्या चित्रपटाबद्दल जो पुन्हा एकदा आपल्याला भारतीय संस्कृतीच्या मुळाशी घेऊन जातो. तो म्हणजे कांतारा चॅप्टर 1. ही कथा म्हणजे मूळ कांताराच्या आधीची कहाणी, जिथं माणूस आणि निसर्ग यांचा संघर्ष अजून तीव्र होतो. चित्रपट आपल्याला त्या काळात नेतो जिथे श्रद्धा, राग आणि आत्मबल यांचा एक मिश्रण, एक अनोखा अनुभव देतो. दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता. आता इथे एक विशेष उल्लेख करायला हवा, तो म्हणजे ऋषभ शेट्टी. ऋषभ शेट्टी हा या चित्रपटाचा फक्त दिग्दर्शक नाही, तर तो स्वतः मुख्य भूमिका साकारलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी या चित्रपटाची कथासुद्धा त्यांनी लिहिलेली आहे. त्याचा परफॉर्मन्स म्हणजे माणुसकी आणि देवपण याचा एक संगमच आहे. जणू तो स्वतः त्या देवतेचा अवतार झाला असं वाटतं. चित्रपटामध्ये व्हिज्युअल्स इतके सुंदर आहेत, इतके अप्रतिम आहेत. ज्यावेळेस तुम्ही जंगल असेल, अग्नी असेल, पाणी असेल किंवा त्याचबरोबर धूळ असतील, ज्या वेळेस ते सीन चित्रपटाच्या स्क्रीनवर येतो, त्यावेळेस आपण स्वतः तिकडे असल्याचा अनुभव आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर BGM आणि म्युझिकबद्दल बोलायचं झालं, BGM आणि म्युझिक ह्या प्रत्येक सेकंडला आपल्या हृदयाला व्हायब्रेट करतात. इतकं सुंदर त्याचे BGMs आणि इतके सुंदर त्याचे गाणेसुद्धा या चित्रपटामध्ये आहेत. त्यानंतर क्लायमॅक्सबद्दल बोलायचं झालं, क्लायमॅक्समध्ये ज्या पद्धतीनं परफॉर्मन्स आपण याआधी पाहिलेला चित्रपट कांतारा असेल या आधीचा, त्यामध्ये सुद्धा तुम्ही क्लायमॅक्स पाहिला तर शेवटच्या 15 मिनिट आपण नुसता टाळ्या आपण वाजवत राहायला पाहिजे, इतके सुंदर क्लायमॅक्स त्यामध्ये आहे. पहिल्या कांतारामध्ये सुद्धा ऋषभ शेट्टीनं 15 मिनिटात पूर्ण पिक्चर त्यांनी एक नेक्स्ट लेवलला नेला होता. त्याच पद्धतीनं ह्या चित्रपटामध्ये सुद्धा शेवटच्या 15 मिनिटात पुन्हा ऋषभ शेट्टी हा मूवी पूर्ण एक नेक्स्ट लेवलला घेऊन जातो त्याच्या परफॉर्मन्सने. कांतारा चॅप्टर 1 हा निव्वळ अनुभव आहे. हा फक्त सिनेमा नाही, तर तो एक भावना आहे जो देव, श्रद्धा आणि संस्कृती यांना जोडतो. म्हणून मित्रांनो, तुम्ही सुद्धा हा चित्रपट जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पहा आणि तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला. थोड्या कमतरता या चित्रपटामध्ये सुद्धा आहेत, जसं की फर्स्ट हाफमध्ये थोडा मूवी स्लो होतो. त्याचबरोबर त्यामध्ये जी लव्ह स्टोरी दाखवलेली आहे ती तेवढी इम्प्रेसिव्ह नाही किंवा थोडं बोर होतो त्यामध्ये. पण या चित्रपटाच्या भव्यतेसमोर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण इग्नोर करू शकतो. आपण नक्की हा चित्रपट पहा आणि अनुभव घ्या आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. थँक्यू.